हेमंत आणि अमेय गप्पा मारायला बसले. साल होतं 2025. 2025ला त्यांनी घातली खाली सतरंजी. जो आज पुष्पाचा डान्स आहे ना, हा तो मी त्या काळी केलेला आहे. असं वगैरे करायला म्हणतो. लई साप असते तिथं. पुरुष पहिले, सगळ्यात पहिले पुरुष नालायक, पण पुरुषांचा इगो भिकार चोट असं मला वाटतं. असं नाही वाटत? हा, हो, खूप घाणेरडा इगो. खूप घाण. आणि हा बायको बरोबर नसतो हा इगो. तिथे आपण कसला आला पहिलं हे ego? करतो, पण दोन पुरुषांचं झालं ना असं इगोवरनं काही, ते राहतं यार मनात. मधल्या काळात आपले काही कारणास्तव खटके उडाले. त्या काळी मला असं झालं की आम्ही माझी बाजू का नाही घेतली. भले भांडण झालं असेल, मी चूक का बरोबर, पण त्यांनी बसून असं का नाही बोललं की ओके त्याचं हे चुकलं असेल, तुमचं हे चुकलं असेल, ओके पुढे जाऊया. 20 रुपयात तुझ्याकडे तर 10 रुपयाचं पेट्रोल भरू, 10 रुपयात तर ओके याच्यातच दोन सामोसे घेऊ आणि एक खाऊ. खरं केलेलंच आहे आपण. बिपिन स्नॅक्सला पोहे खाऊ. चांगलं काम करता तुम्ही, पण तुम्हाला हिंदीत बघायला आम्हाला आवडेल. तर माझं असं होतं की इतकी वर्ष मग मराठीत काय आम्ही गवत उपटलं का? म्हणजे आणि नाहीतर असे असतात जे म्हणतात हे काय पिक्चर करतात, ह्यांना काय घेणे देणं नाही मराठी सिनेमाबद्दल, हे स्वतःचे पैसे छापायला बसतात. काही वर्ष आपण कॉन्टॅक्टच नव्हता आपल्यात. तर ह्या इतक्या वर्षात तुला कधीतरी माझी आठवण आली का? तुला असं वाटलं का की याच्याशी आपण बोलावं, कॉन्टॅक्ट करावा, किंवा असं काही तुझ्या आयुष्यात झालं का की आत्ता आम्ही असतं तर बरं झालं असतं, असं वाटलं का? तर आम्ही येस हेमंत. बोलबिडूच्या निमित्ताने आणि फर्स्ट क्लास दाभाडे या आपल्या सिनेमाच्या निमित्ताने आपला हा असा दोघांचाच असा संवाद पहिल्यांदा होतोय ऑन कॅमेरा. ऑन कॅमेरा. बराचसा संवाद झालाय ऑफ कॅमेरा, आणि तो ऑफ कॅमेरा ठेवावा अशीच माझी इच्छा आहे. पण आज बोलबिडूंनी आपल्याला जी संधी दिलेली आहे की तुम्ही ऑफ कॅमेरा जेवढं कॅन्डिड बोलता तसं ऑन कॅमेरा बोलूनच दाखवा. हा, एका अर्थी त्यांनी आपल्याला आव्हानच केलेलं आहे. आणि मला काय आवडलंय तर इथे कोणीही तिसरा व्यक्ती नाहीये, कोणी नाही. आपणच एकमेकांशी बोलायचंय. बोलायचंय खरंय. आपण तुझं दोन प्रश्नांचा तू विचार केलेला दिसतोस. काय नाही, विचार नाही केलेला आहे मी. म्हणलं असंच सुरू होईल कारण ते तू काहीतरी त्याच्यात काढशीलच अजून. पण मी म्हणलं ऍटलिस्ट आपण पहिल्यांदा एकमेकांना कधी भेटलो, हो, इथून जर सुरुवात केली तर ते सोपं पडेल. तुझं आणि माझं जुळतंय का बघूया. तू सांग आपण कधी पहिल्यांदा भेटलो, मग मी सांगतो. माझ्या मते आपण एकमेकांना भेटलो 2003 साली. मला साल आठवत नाही, मला प्रसंग आठवत. ओके, काय होता प्रसंग? तू सांग ना तुझा आधी. माझ्या मते तरी सायकल या एकांकिकेच्या निमित्ताने भेटलो आपण भेटलो असू एकमेकांना, काय नाटक ह्या त्या अशा यांनी, पण सायकलच्या निमित्ताने मला वाटतं आपण पहिल्यांदा भेटलो. मी तुझी पहिल्या फेरीचं सादरीकरण पाहिलं आणि नंतर कमी पहिल्यापासूनच मदतीला होतो. मला हे आठवत नाहीये. मी सांगतो आपण पहिल्यांदा कधी भेटलो. समन्वय जी नाट्यसंस्था आहे जिथे आपण नाटक करायला सुरुवात केली, समन्वयच्या सगळ्या नाटकांच्या प्रॅक्टिसेस संदेश कुलकर्णीच्या घराच्या गच्चीत व्हायची. करेक्ट. तर तिथे नवीन एकांकिका करणार आहेत म्हणून कलाकारांना बोलवलं होतं, जरा नवीन पोरं गोळा करूया म्हणून. तेव्हा मी तिथे आलो होतो आणि तू आणि तुझा मित्र भाग्यत, तुम्ही दोघंही तेव्हा बुलेटवर आलात. आणि तुम्ही आल्यावर असं एक अरे हेमंत आला, भाग्यत आला, सगळे भेटले वगैरे. मग आमचं असं अरे हे कोण आहेत यार, भारी दिसत आहेत, ते खूप नाट्यकर्मी इकडचे. आणि मग तुम्ही गच्चीत आलात आणि मग ओळख झाली आपली. ही आपली पहिली भेट. म्हणजे तू जो प्रसंग म्हणतोय सायकलच्या जवळपास ही 1-1.5 वर्ष आधीची भेट आहे. म्हणजे तोपर्यंत असे छान ओळखत होतो आपण एकमेकांना. हो, व्यवस्थित मैत्री झाली होती तोपर्यंत. आणि सायकलच्या निमित्ताने जो किस्सा माझ्या कॉलेजमध्ये झाला की पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेत मी आणि क्षितिज पटवर्धन एका वेळी कॉलेजमध्ये होतो आणि आम्हालाच भाग घेता आला नाही. याचं कारण असं की
विद्यार्थी दिग्दर्शकाला हम्म. कॉलेजच नाही म्हणालं हम्म. आणि बाहेरच्या दिग्दर्शकाला ते हो हो म्हणाले. म्हणाले. हा आणि मला आठवते त्यावेळेला बहुधा आम्हाला 2 एकांकिका करण्याची संधी होती, पण बरोबर. 1 एकांकिका ही विद्यार्थी दिग्दर्शकाला करू दिली नाही. आणि मग मी आणि क्षितिजनी असं ठरवलं की आपण यावेळेला पुरुषोत्तम मध्ये भागच घ्यायचा. आणि मग असं ठरलं, ते असतं बघ, या पक्षातून या पक्षाला इकडून निघून इकडे मदत करायची. तसं मला आठवतंय सायकल या एकांकिकेचा प्रयोग आम्ही पाहिला आणि असं झालं की आता संपूर्ण मदत या एकांकिकेला करायची, कारण विद्यार्थी दिग्दर्शक, विद्यार्थी लेखक आणि तुम्हा सगळ्यांनी मिळून केलेला जेन्युइन अटेम्प्ट. आणि त्या काळात तुमच्या कॉलेजमध्येही असं होतं की विद्यार्थी दिग्दर्शक नसायचे, त्यानंतर सुरू झालं. ते त्यानंतर सुरू झालं. तर कमाल होतं. पण सायकल ही एकांकिका, तुझं त्यातलं काम आणि ते सगळंच अफाट होतं. म्हणजे मला आयुष्यात सगळ्यात पहिले कोणी गॉगल गिफ्ट केला असेल तर तो तू आहेस. तू मला एक असा ब्राऊन कलरचा गॉगल गिफ्ट केला अरे होतास आम्ही मला तुला आणि किती निपुणला. आठवतंय रे. तू आला होतास, प्रयोग वगैरे बघितलास नाटकाचा आणि तू म्हणलास फार मस्त आणि हे आणि ते. मग आपली मैत्री झाली आणि मग फायनल राऊंडची वेळ आली तर तू आलास आणि म्हणलास तुमच्या दोघांसाठी गिफ्ट आणलं आहे, तुझ्यासाठी आणि निपुणसाठी. आणि तू असं आत वगैरे असं कुठेतरी ठेवलं तर शर्टाच्या आणि तू असं काढून गॉगल दिलं. तर तो ब्राऊन कलरचा गॉगल तू मला गिफ्ट केला होतास आणि निपुणला पण असा बहुतेक असा एक ग्रीनिश टिनचा गॉगल गिफ्ट केला होता. खूप काळ घालवला रे आपण तिघांनी एकत्र. खूप. त्याच्यातही आपली भांडणं असायची की तुमच्या दोघांची कोर टीम आहे का तुमच्या दोघांची. तोही किस्सा मला आठवतोय की माझा पेपरात फोटो आला तो तुझ्यामुळे. कारण पुरुषोत्तम करंडकची अंतिम फेरी झाल्यानंतर रात्री निकाल लागणार होता आणि तू आलास आणि तू म्हणालास की तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो आहेत का दोघांकडे. तर आम्ही म्हणलं नाही आहे, काय करायचं. तो म्हणला मला वाटतंय काढून ठेवूया असं तू म्हणालास. म्हटलं का, काय, कशाला. तू म्हणालास मला असं वाटतंय तुमचं नाटक पहिलं येईल, तुम्हाला दोघांनाही बक्षिसं मिळतील आणि पेपरमध्ये द्यायला फोटो लागतो, कारण तो फोटो आत्ता द्यायला लागतो तर तो उद्या सकाळी छापला जातो. तर मी म्हणलं माझ्याकडे नाही आहे. मग तू मला आणि निपुणला तुझ्या बाईकवर बसवलंस, बुलेटवर, तेव्हाही बुलेटच होती, बुलेटवर बसवलंस, तू आम्हाला घेऊन गेलास आणि आमच्या दोघांचे पासपोर्ट साईज फोटो काढले. माझा पेपरात पहिल्यांदा फोटो आला तो फोटो आला नेक्स्ट मॉर्निंग. असं आहे. पण मला असं वाटतं प्रेक्षकांना आता आपल्या जनरली तू व्यावसायिक नाटक करायला लागलास, त्यानंतर तू एक एस्टॅब्लिश्ड ॲक्टर झालास, त्यानंतर तू दिग्दर्शक झालास, हा सगळा प्रवास माहिती आहे. पण मला वाटत नाही कोणाला माहिती असेल की त्याच्या आधी काय घडलं. म्हणजे मला हे ऐकायला आवडेल, रादर मला माहितीच आहे पण प्रेक्षकांनी हे ऐकावं असं मला वाटतं की तू पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर गेलास तो अनुभव कसा होता तुझा. मी ना कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये वगैरे ना ते असायचं बघ, असं मावशीचे कपडे घालून भाजी घ्या भाजी वगैरे. आणि मग भाजीवालीचं मनोगत वगैरे, मी आणलाय दोडका वगैरे, ते सगळं केलेलं आहे रे. म्हणजे ही आवड जी होती ना, पण कळत नव्हतं ना. मी कोकणात शाळेत होतो, रादर लहानपणी तर जिल्हा परिषद शाळा आणि अशा शाळांमध्ये होतो आणि ज्याचा मला प्रचंड अभिमान आहे. पण कळत नव्हतं की नेमकं चॅनलाइज कसं करायचं. आणि एक ना 9वी 10वीत असं पुण्याला येणं झालं, पुणं असं फिरणं झालं, सगळं बघणं झालं. 10वीला मी 10वीचे जे क्लासेस असतात स्पेशल, ते जोक क्लासेसमध्ये होतो मी. हो का. हो, पुष्कर आणि मी एकत्र एका क्लासमध्ये होतो, पुष्कर जोग आणि मी. त्या क्लासेसचं हे कॉन्ट्रीब्युशन इंडस्ट्रीला जे आहे, तू आणि पुष्कर, क्या बात आहे. अभ्यासात दोघांचंही तुमचं काही झालं नाही बहुतेक, पण इंडस्ट्रीत आलात. सो मग तेव्हा असं झालं की अरे हे पुणं, बालगंधर्व नाट्य मंदिर, आणि काय इथे पुण्यात सगळं भारी असतं. आणि मग म्हणलं की आपण कॉलेजला पुण्यात यायचं. म्हणजे माझ्या बाबांचं नोकरी तेव्हा कोकणातच होती. तू स्वतः ठरवलंस. मी स्वतः सांगितलं की मला कॉलेज पुण्याला जायचंय कॉलेजला. आणि मी कॉलेजला आलो 11वीत. बरं, 10वीत खूप छान मार्क पडले होते मला, म्हणजे असे 86% वगैरे. ते शेवट पडले, शेवट, लास्ट. अबव 80 लास्ट, त्यानंतर परत कधीच नाही. 80 हा आकडा पाहिलाच नाही. चित्रपटांचाही 80 हा आकडा अजून पाहिलेला नाही. ते होईल यावेळेस होईल. सो त्याच्यामुळे मग असं झालं की मी कॉलेजला आलो आणि पहिल्यापासूनच मला इंटरेस्ट होता की हे आगम कला मंडळ होतं आमच्या कॉलेजमध्ये.
आबासाहेब गरवारे महाविद्यालय कला मंडळ, अगम कला मंडळ. हा, काय आपण तेव्हा नावं द्यायचो, आपण काय तोऱ्यात असायचो, आपल्याला काय वाटायचं खूप स्वतः. भारी वाटायचं, खूप भारी. आत्ताच कॉन्फिडन्स गेला आपला, तेव्हा जास्त होता. आणि मी तेव्हा ना फातिमानगर हडपसरला राहायचो आणि तिकडून मी बसनी यायचो आबासाहेब गरवारे कॉलेजला. आणि मग नंतर बाबांनी मला एक एलेमेल ट्रेंडी नावाची गाडी दिली होती. ती अशी छोटीशी गाडी होती आणि लय हसायचं मला सगळे कॉलेज. माझी पहिली गाडी एमएटी होती. पण किती कमाल. आणि मग मी आलो कॉलेजमध्ये आणि गेलो तिकडे मंडळात जाऊन ते बघायचो काय काय. आणि तिथे ना त्या वर्षी, ज्या वर्षी मी कॉलेजमध्ये आलो त्या वर्षी पुरुषोत्तम करंडकला पुढच्या वर्षी लवकर या नावाची एकांकिका फार गाजली होती गरवारेची. आणि याच्यात हे सगळे क्षितिज पटवर्धन, भाग्यत लोणकर वगैरे गँग होती सगळी. आणि मी क्षितिज पटवर्धनला जाऊन भेटलो की हॅलो दादा, मला ना, तर तो म्हटला दादा काय, अरे मी पण तुझ्याच वयाचा आहे वगैरे. दिसत असेल दादा. तो तेव्हा असं एकदम दादा टाईप दिसायचा. आणि मग तो मला असं म्हणाला की काय करतोस तू, कुठनं आलास. आणि क्षितिज ही पहिली व्यक्ती आहे की जी माझ्याशी एवढ्या प्रेमाने छान समजून उमजून माझ्याशी बोलली. आणि क्षितिज म्हणाला आपण वर्व करंडक या एकांकिका स्पर्धेत भाग घेतोय, तर मी एक एकांकिका लिहितोय, तर त्याची एक आपण हे करूया, ऑडिशन करूया. आणि मग मी ते एक पान वाचलं आणि तो म्हणला झालं, ठरलं, तूच आहेस माझ्या मर्मभेद या एकांकिका. तू लक्षात घे, मी आणि पट्या आणि मर्मभेद असं टायटल आहे आणि पल्लेदार वाक्य. तेव्हा आपल्याला असं वाटायचं की असं भारी जड टायटल दिलं की भारी बक्षीस. आणि मग असं विंगेत वळलो की इकडून लाईट घेतला मी की टाळ्या येतील वगैरे. पण लोकांना आहे ना खूप बोर झालं ते सगळं, कोणालाच आवडलं नाही. लोकांना त्याचा मर्म नाही कळला, लोकांना काहीच झालं नाही त्याचं, काहीही झालं नाही. पण एक गोष्ट नक्की की स्टेजवर आलो, क्षितिज सारखा सोबती मिळाला आणि मग संपूर्ण टीम मिळाली. म्हणजे मग कॉलेजमध्ये आपण दंगा मस्ती आणि लेक्चरला न जाणे वगैरे हे सगळं सुरू झालं आणि मग खऱ्या अर्थाने बिघडलो. सो तो होता माझा किस्सा की पहिल्यांदा स्टेजवर आणि या क्षेत्रात सिरियसली करायचंय की नाही हे पण कळत नव्हतं. तुझं काय होतं? म्हणजे मला माहिती आहे बालनाट्य आणि अशी सगळी तुझी. माझं ती बालनाट्य पहिलं मी जादूचा शंख नावाच्या एका बालनाट्यात एक काम केलं होतं. आमचं दिलीप नाईक म्हणून आहेत पुण्यात, त्यांनी त्यावेळेस बरेच असे नाटकातली पोरं तयार केली. तर ते असं होतं की ते नाट्यशिबिर घ्यायचे 15-20 दिवस आणि मग त्याचा आउटकम म्हणून शेवटी. पण नाट्य शिबिरात जायचं असं कधी ठरलं? माझं नाही ठरलं. मला कुठे कळतंय, मी तेव्हा होतो काहीतरी 4th-5वीत असेल. अच्छा. घरी आई बाबांनी असं ठरवलं की आपण ह्याला नाट्य शिबिरात घालूया, कारण माझे सगळे भावंड, माझी सगळी चुलत भावंड, तुला माहिती आहे आम्ही एकत्र राहायचो जॉईंट फॅमिलीमध्ये, 60-65 लोक एकत्र. माझी सगळी भावंड स्पोर्ट्समध्ये होती. एक भाऊ टेनिस खेळायचा, 3-4 भाऊ क्रिकेट खेळायचे, अजून एक भाऊ स्विमिंगमध्ये होता, अजून एक भाऊ टायक्वांडो खेळायचा वगैरे. म्हणजे असं अख्खी फॅमिली. आणि ते त्यांच्या ह्याच्यात खूप भारी करतो. आणि असं साधं सुद्धा नाही, म्हणजे लेदर बॉलवर वगैरे क्रिकेट खेळायचं. बापरे. तर ह्या सगळ्यांच्या ह्याच्यात ना माझं काहीच होईल, म्हणजे माझी गडबडच होईल. म्हणजे मला कॉन्फिडेंटली हे खेळ वगैरे या गोष्टीत काही वावरता येईना. मला आईबाबांनी सुद्धा एका काय म्हणतात त्याला, व्यायामशाळात ज्याला म्हणतो आपण, तिथे रोज संध्याकाळी 1 तास पोरं खेळतायत, वेगवेगळे खेळ खेळतायत, त्याच्यासुद्धा गॅदरिंगबद्दलच मी एक्सायटेड असायचो. खेळात नाही. तर त्यांना असं वाटायला लागले की दर उन्हाळ्याच्या सुट्टीत याचा वेळ वाया जातोय. तर आमचे एक लांबचे नातेवाईक होते, ते एकदा घरी आले होते. तर त्यांच्याशी बोलता बोलता असं कळलं की त्यांचा मुलगा नाट्य शिबिरात आहे. त्यांना बहुधा इंटरेस्ट होता त्यांच्या मुलाला ॲक्टर करण्यात. तर माझ्या आईबाबांनी ऐकलं, माझ्या आईबाबांचं डिस्कशन झालं, हा नकला बिकला करतो घरातल्या लोकांच्या, डान्स बिन्स करतो घरी वगैरे, आपण ह्याला घालूया नाट्य शिबिरात, बघू ना ते कलेचं अंग आहे काय. त्या काकांचं नाव? कोणाचं? जे म्हणाले की माझा मुलगा असतो. आणि ते खासनीस म्हणून आहेत. तर या खासनीस काकांचे आज मी प्रामाणिकपणे आभार मानतो. आणि काकू सुद्धा ते प्रामाणिकपणे आभार मानतो. त्यांनी त्यावेळेला ही कल्पना तुझ्या आई बाबांना दिली नसती तर आज आपण इथे बसून 100% बोलत नसतो आणि तुझं इतकं अप्रतिम काम आम्हाला बघायला मिळालं नसतं. आणि माझी इच्छा आहे त्यांनी हा बोलबिडूचा आपला एपिसोड बघावा.
वा. पण नंतर कधी भेट झाली नाही त्यांच्याशी. अच्छा. तर ते वर्कशॉप सगळं चालू होतं. ते त्या नाटकात एका जादूचा शंखमध्ये काम मिळालं आणि मग आता त्यांची वेगवेगळी नाटकं असायची. कोकणच्या जंगलात भूताचा वाडा, पाता राक्षस कमाल नावं जादूचा असायची. मणी, मग काय नाम्या हमालाची धमाल वगैरे, धूम धडाका. तर सिनियर फळीची जी पोरं आता थोडी मोठी झाली आहेत, ज्यांचे तिकीट लावून नाटकाचे प्रयोग होतात, ते आता आमच्या त्या सरांचं नाटक म्हणून मी बघायला गेलो होतो. त्या नाटकाचं नाव धूम धडाका असं होतं. मी ऑडियन्समध्ये बसून ते नाटक बघत होतो. माझी आई पण होती, माझी भावंड, काकू वगैरे असे सगळे गेलो होतो. आत्याच्या मुली वगैरे सगळे गेलो होतो. आणि आपलं एक बॅकस्टेजला काय मदत लागली तर वगैरे म्हणून मी गेलो वगैरे. तर ते असं झालं की अरे तो आहे कुठं, तो आलाच नाही आहे वगैरे. एका मुलाचा इंटरवल नंतर फुल लेंथ रोल होता. इंटरवल नंतर त्या मुलाचा आपण असं म्हणू की इंटरवल नंतर खूप मोठा रोल होता. तो मुलगा आलाच नाही. आणि तुम्ही प्रयोगाला बसलाय. हा, म्हणजे मदत करतोय वगैरे. तर त्यांचं आलं पहिला अंक करू, दुसऱ्या अंकात तरी येईल. तर पहिला अंक संपला, तो मुलगा आलाच नाही. त्यावर ते आमचे सर दिलीप नाईक मला असं म्हणाले, ए ऐक, तू ते धोतर घाल, तुला धोतर घालून देतो. काय बनियन दे रे त्याला, त्याचा टिळा बिळा लाव, ती अशी कानटोपी घाल, तू करायचा हा रोल. तर मी म्हणलं मी करायचा म्हणजे मी हे नाटक कधी बघितलं नाही, मला याचं स्क्रिप्ट काय माहिती नाही. होतास तेव्हा? मी अशी ना असं 6वीत वगैरे, मला काहीच माहीत नाही या सगळ्यातलं, मी काय करू, मला स्टोरी पण माहीत नाही. तर ते म्हणले काही नाही बघ, ते दोघं मित्र आता जंगलात आलेले आहेत आणि जंगलात हा गाईड त्यांना भेटतो आणि तिथं तो कॉमेडी करणार आहे, लक्षात घे. तो गाईड येतो, तो तिथं कॉमेडी करतो आणि तू त्यांना वाडबीड दाखवायची पण तू कॉमेडी करायची. हे 2-3 पॉईंट तू लक्षात ठेव. आणि मग शेवटी तू जाणार आणि मग तिकडनं तो विलन येणार आहे, तोपर्यंत तू त्यांना घेऊन जायचंय. नंतर कळतं तू विलनना विसरलेला आहे. हे सगळं लक्षात घे. अच्छा. एवढं फक्त तू लक्षात घे, आपल्याला 1.25 तास काढायचा आहे. तर मी गेलो स्टेजवर आणि मी जरा काही 2-3 वाक्य ऐन वेळेस घेतली की, आणि त्याला आले जरा लाफ्टर आले. वा वा. तर माझ्या सहकलाकारांनी मला इशारे केले की भारी भारी रे, जाऊ दे तुझं. तर मी म्हणलं आता मला सुचते तर मी म्हणजे मी असं एक बेरिंग धरलं होतं, जे मी तुला आत्ता इथे करून दाखव, हे तुला खूप आवडेल. आपण कॉमेडीचे चाहते असल्या कारणानं ते असे, मी गाईड असतो ना, तर माझं असं होतं की माझ्या पुढं कोणी नाही चालायचं. तर चुकून ते असं हे पोराचं काय ऐकायचं असं म्हणून ते पुढे जायला लागले, तर मी असं करायचो, ए थांबा 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 थांबा, असं मी पाय आपटायचो. आणि जो आज पुष्पाचा डान्स आहे ना, हा तो मी त्या काळी केलेला आहे. असं वगैरे करायचं, म्हणतो लय साप असते तिथं. असं मी करायला लागलो. आणि नंतर असं झालं की 3-4 वेळा केल्यावर ह्यावर टाळ्या वगैरे यायला लागल्या रे ऑडियन्स मधनं, बेफाम व्हायला लागलं ते. अरे पण हे किती कमाल आहे की तुला कशाची भीती वाटत नव्हती, तू ते ताब्यात घेतलं होतंस आणि हे स्वतःच स्वतः असं काय 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 शोधलं होतंस आणि वगैरे. त्या क्षणी तो प्रयोग संपला ना, तो प्रयोग संपला आणि मग ते काय कर्टन कॉल, टाळ्या बिळ्या वाजवल्या. मग त्यांनी सगळ्यांनी येऊन सांगितलं की तुम्हाला वाटलं पण नसेल आज, पण हा मुलगा, ह्याला नाटक माहीत नाही, काही नाही, हा ऑडियन्समध्ये बसला होता, आमच्या शिबिरात होता. आज ह्यांनी पहिल्यांदा स्क्रिप्ट न वाचता डायरेक्ट हे केलं, ज्याचं काम तुम्हाला एवढं आवडलं. आणि ते जे टाळ्या आणि हे सगळं रिस्पॉन्स मिळाला, मला असं वाटलं ना की हीच ती म्हणजे मला हेच हवंय बहुतेक आयुष्यात. म्हणजे आज स्टेजवर 1 तास वावरताना कशाची काही कल्पना नव्हती, पण ते जे मला अनुभवता आलं, जो आत्ता प्रेक्षकांच्या डोळ्यात मला जो आनंद दिसतोय, बहुधा हेच मला आयुष्यभर करायला आवडेल. आणि त्या क्षणी मला असं वाटतं की मी कितीही लहान होतो वयाने, तरी मी हा निर्णय घेतला होता की मी ॲक्टिंगमध्येच करिअर करणार. क्या बात आहे. नाही, आणि हे जे स्वतःला सुचणं, म्हणजे फर्स्ट क्लास दाभाडेची एक आठवणही मी प्रेक्षकांना सांगेन. एक प्रसंग आहे ज्याच्यामध्ये अमेय दिसत नाही आपल्याला आणि बाकी संपूर्ण टीम दिसते, जे असे समोर उभे आहेत आणि कॅमेरा हा अमेय आहे आणि ते कॅमेराशी बोलतायत, सगळे मिळून असे उभे आहेत रांगेत, ज्याला आपण काय पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणतो. आणि त्याच्याकडे बघून सगळे बोलतायत.
तर आता आम्याची जी सवय आहे ती तुम्हाला सांगतो. हे जे आता तुम्ही पाहिलं ना ए वगैरे, तर मला वाटतं तू एकदा हे करून दाखव. नाही लय साप असते तिथं हे please. लई साप असते तिथं. आणि तो असं का करतो असं? तर अशी त्याची तो जो प्रसंग आहे तिथे त्यांनी खरं तर गप्प बसणं हे अपेक्षित आहे. पण आम्याचा हा जो 6वीतच जो चमत्कार आपण बघितला की त्याला फारसे पॉजेस आवडत नाहीत, शांतता फारशी त्याला जमत नाही. आणि त्या सीनमध्ये तो बोलतोच आहे ऑफला असून सुद्धा, आणि मध्ये इतरांची वाक्य संपली तर मध्ये एक जी गॅप असते त्याच्यात त्यांनी काही जागा भरल्यात आणि तो दिसत नाहीये तरी सुद्धा ते सगळे लाफ्टर्स वर्क होतात या सिनेमात. हे बघ मला असं वाटलं त्या ह्याच्यात की ते जर माझ्याशी बोलतात, मी दिसत जरी नसलो तरी मी रिस्पॉन्ड करायला पाहिजे ना यार. कॅमेरा बोलतोय त्या ठिकाणी आणि कंटिन्युअस बडबड चालू आहे, कंटिन्युअस. पण मला खूप आवडतो तो, माझा सगळ्यात आवडता प्रसंग तो आहे ज्यात मी दिसत नाहीये पण मी नुसतं बोलतोय लोक आणि लाफ्टर काढतोय, लोक हसताय, मजा आली. खूप हसतात लोक, खूप हसतात. अरे पण आपण या सिनेमाच्या निमित्ताने परत एक अख्खी प्रोसेस केली. या आधीची आपली प्रोसेस होती लूज कंट्रोल. लूज कंट्रोल प्रायोगिक आणि लूज कंट्रोल व्यावसायिक, हे दोन्ही आपण केलं. अनुभवलं. व्यावसायिकला आपल्याला निपुण धर्माधिकारीने दगा दिला, त्यांनी केलं नाही स्वतः काम केलं नाही त्यांनी. म्हणजे त्याला ते बहुतेक ना असं व्यावसायिक रंगभूमीवर काम वगैरे तुम्ही करा. सीए करत होता ना तेव्हा, हा तो सीए करत होता. तर त्याचं असं झालं की तुम्ही तर आता आयुष्यात पैसे कमावणार नाहीच, मी तरी कमावतो, तुम्हाला मी पोचू शकतो मोठा झाल्यानंतर. तो सीए करत असल्यामुळे तो पुण्यात राहिला. आणि तू, मी, धर्मकीर्ती, सुमंत, समीर विध्वंस आणि सुषमा देशपांडे आपण ते नाटक केलं. करेक्ट. पण मला असं वाटतं आपलं एकमेव नाटक असेल ज्याचे प्रायोगिक नाटकाचे 50च्या वर प्रयोग झाले. मग ते नाटक व्यावसायिक नाटकात कन्वर्ट झालं. करेक्ट. व्यावसायिक नाटक 22 प्रयोगात बंद पडलं आणि पुन्हा एकदा प्रायोगिक नाटकाचे प्रयोग सुरू झाले आणि त्याच्या पुढे 25-30 प्रयोग झाले, सगळे हाऊसफुल. आणि परदेश दौरे सुद्धा आपण केले, भरपूर केलं. मला आठवते त्यावेळेला भारतातल्या प्रायोगिक नाटकांमध्ये ते नावाजलं गेलं होतं. अरे श्याम बेनेगल सर, गोविंद निलानी सर आले होते प्रयोगाला. कोण कोण नव्हतं आलं. म्हणजे सत्यदेव दुबे सरांनी आपले दुपारी प्रयोग होता आपला, आठवतंय तुला, 3चा काहीतरी शो होता आपला, आणि ते असं म्हणाले की ए शाम को छेवी करोगे क्या, आठवतं तुला हे? तर आपलं असं झालं, हा करू ना, मैं सबको बुलाता हूं. अजून एक प्रयोग केला. हा अजून एक केला आपण, आणि सगळ्यांना बोलवलं त्यांनी. आणि कोण कोण बसले होते समोर, फार म्हणजे मला असं आत्ता आठवूनही असं होतं की यार कुठल्या कुठल्या लोकांनी आपलं काम येऊन ते बघितलं. आणि प्रायोगिक म्हणजे असं वाटलं नव्हतं की एका प्रायोगिक, बरं त्याची सुरुवातही गमतीशीर आहे. मला आठवतंय दीर्घांक स्पर्धा होतीये महाराष्ट्र कल्चरल सेंटरची, आणि त्याच्यात समन्वयनी दीर्घांक करायचा. दीर्घांक करायचा तर तो निपुण धर्माधिकारीनी डिरेक्ट करायचा, मग बाकी आपण ठरवू. अशी पहिली मीटिंग होती. आपली तरुण टीम जाईल. हा तरुण इंडिया ए टीम. हा तुम्ही करायचं हे. आणि त्यात असं ठरलं की समीर विध्वंस लिहील. पण समीर त्याला बिचारायला त्या काळात एक व्यावसायिक काम मिळालं रे, तो त्या कामासाठी म्हणून गेला. आणि आता हे कोण लिहिणार असा एक प्रश्न आला. आणि मग असं झालं काय आपण डिस्कशन करत करत लिहू ना. आणि मग मला आठवतंय मी घरी गेलो, माझ्याकडे अजून ती फुलस्केपची पानं आहेत, आणि मी पहिली 2 पानं लिहिली. वरती श्री आहे, खाली लूज कंट्रोल हाताने लिहिलंय, आणि मग मोहनीश, आणि मग आदित्य, ऋषिकेश, अशी सगळी कॅरेक्टर्स, आणि ते काय काय बोलतायत ते मी लिहून आणलं. आणि मग असं झालं, हा एक कोणीतरी लिहायला आहे, आता आपण सुरू करूया. आणि आपण करत 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 मग काय असेल पुढे, मग काय घडेल पुढे, असं इम्प्रोवाइज करत 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 ते बांधलं. पण तुला सांगू का, मला तेव्हाही आणि आजही प्रोसेसवरती किंवा प्रोसेस बाबतीत हेच वाटतं की ती एका कोणाची असत नाही, सगळ्यांची असते. ती जेव्हा जेव्हा सगळ्यांची असते आणि सगळे मिळून काहीतरी या प्रोजेक्टचं करूया ही एनर्जी लावतात, तेव्हा ते प्रोजेक्ट वर्क होतं. कारण काय ते ना, मला असं वाटतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते असं नाही आहे की त्याचा एक कोणीतरी बॉस असतो, मग बाकी सगळे लॅपटॉपवर बसलेले असतात, मग तो सांगतो आता हे ॲप डिझाईन करा. हे परत तुला मला काहीतरी त्याच्यात ओतायचं असतं, आणि आपली सगळ्यांचीच खूप इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असते. मी एक सिनेमा केला होता
ज्याच्या दिग्दर्शकाबरोबर माझं म्हणजे मी असं नाही म्हणणार भांडण झालं, पण एका विशिष्ट बाबतीत खरखर झाली, कारण तो हुकुमशाह होता. हां म्हणजे मी जसं सांगेन तसंच करायचं सगळ्यांनी, हे इथेच असा पॉज घ्यायचा, असंच करायचं. तर माझं म्हणणं होतं, मग आम्हाला कशाला कास्ट केलं, म्हणजे मला कशाला या रोलसाठी घेतले. जर मी नट म्हणून त्याच्यात काही कॉन्ट्रीब्यूट करू शकणार नसेल, माझ्याकडनं काही इनपुट येऊ शकणार नसेल, मी म्हणतच नाही की मी सांगतोय तसं करा किंवा माझं पूर्ण तुम्ही नट म्हणून ऐका, पण काहीतरी ऐकून तरी घे, एकदा कन्सिडर तरी कर मी जे म्हणतोय ते. तर त्या दिग्दर्शकाबरोबर म्हणजे अशी एक वेळ आली होती की खूप भांडण होईल आणि मग या प्रोजेक्टवर त्याचा परिणाम होईल. तर मला असं लक्षात आलं की हे जाऊ दे, मी ऐकतो याला काय म्हणायचं ते, पण माझं म्हणणं असं होतं की हा सिनेमा दिग्दर्शकाच्या विजननी जरी होत असला तरीही हा फक्त दिग्दर्शकाचा एकट्याचा सिनेमा नाही. नाही बरोबर आहे. हा सिनेमा तुझा जेवढा आहे तेवढाच माझा आहे, तेवढाच आपले लाईट दादा जे तिथे लाईट घेऊन उभे त्यांचा आहे, तेवढाच मेकअप आर्टिस्टचा आहे, तेवढाच प्रोडक्शन डिझाईन. बरोबर. पण ही भावना खूप कमी दिग्दर्शकांना कळते, जी मला या प्रोसेस दरम्यान असं वाटलं की तू इनफॅक्ट तू ह्यावरच खेळतोस किंवा माझ्या एकट्याचा नाहीच सिनेमा, हो आपल्या सगळ्यांचा आहे. हो म्हणजे हा सीन आहे, तुम्ही सांगा काय वाटतंय तुम्हाला, याच्यात काय करता येईल आपल्याला. हां, मग आता सांगतानाच तुझ्याकडे नटच असे होते की तुला काय करा असं, म्हणजे ऑप्शन द्या म्हणल्यावर ते 12 ऑप्शन द्यायचे, 14 ऑप्शन द्यायचे. तर आता हे ऑप्शन काढून टाकूया, हे चांगलं वाटतं, हे ठेवूया. हो. पण ही टीम प्रोसेसच आहे, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, व्हॉट इज द वर्ड, ही समूह कला आहे. हां कलेक्टिव्ह प्रोसेस आहे, समूह कला आहे. सगळ्यांनी. मला हे कळतं की दिग्दर्शक हा त्या सगळ्यांच्या म्हणजे त्या सगळ्यांच्या डिस्कशन नंतर थर्ड पर्सन म्हणून एक कॉल घेऊ शकतो 100%. की ओके हे हे हो, हे हो, हे हो. नको, मला हे हो. करायचं आहे. कारण अल्टिमेटली एक जम सुचणे तर तो सिनेमा थिएटरला लागणे, बरोबर. इथून सगळं त्याला सांभाळायचं असतं. त्यामुळे त्याला समोरच्याचं सजेशन घेऊन सुद्धा मला हे हवंय का नकोय हे योग्य वेळी त्याचा बॅलन्स साधायचा असतो. नाही, आणि काही प्रसंग असे असतात जिथे नट अडकतो, हो दिग्दर्शकही नाही अडकतो सुचत तर. आपल्याला काय करायचंय, तर तिथे दिग्दर्शकच त्याला पूर्णपणे हात धरून त्या पॉइंट पर्यंत पोहोचवतो की नाही. बरोबर आहे बरोबर आहे. नाही आणि आता बघ काही दिग्दर्शक असे आहेत आपल्या आजूबाजूला की जे करून दाखवतात, म्हणजे असं चालायचं 1.5 पाऊल आणि मग लेफ्टला वळायचं आणि मग असं. तर मला असं होतं की नाही ना, मग मी अमेय वाघला का कास्ट केलंय. अमेय वाघची त्याची अभिनय करायची एक पद्धत आहे जी मला आवडते. त्याचा एक ऑरा, त्याचा एक करिश्मा आहे जो तो होल्ड करतो त्या स्क्रीनवरती. तर मग त्याची काय पद्धत आहे ती त्याला करू दे. मी फार तर फार एवढं सांगू शकतो, असं नको, असं करूया का, ही डिग्री कमी नाही का, जास्त करूया का. पण ठीक आहे, म्हणजे ही ज्याची त्याची प्रोसेस आहे आणि ज्याची त्यांनी शोधायची आहे. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. हां इतकी वर्ष मध्ये लोटली, काही वर्ष आपण कॉन्टॅक्टमध्येच नव्हतो. मी एक्झॅक्टली हेच बोलणार होतो. काही वर्ष आपण कॉन्टॅक्टच नव्हता आपल्यात. तर ह्या इतक्या वर्षात तुला कधीतरी माझी आठवण आली का, तुला असं वाटलं का की याच्याशी आपण बोलावं, कॉन्टॅक्ट करावा, किंवा असं काही तुझ्या आयुष्यात झालं का की आत्ता आम्ही असतं तर बरं झालं असतं, असं वाटलं का काही. आणि आता जगासाठी आपण असे हेमंत ढोमे दिग्दर्शक, अमेय वाघ अभिनेता वगैरे असे आपण नावं लावतो, पण आपण एकमेकांसाठी आम्या ढोम्याच होतो. आम्या डोम्या म्हणजे तेच ते 20 रुपयात तुझ्याकडे तर 10 रुपयाचं पेट्रोल भरू, 10 रुपयात तर ओके याच्यातच 2 सामोसे घेऊ आणि एक खाऊ. खरं केलेलंच आहे आपण. बिपिन स्नॅक्सला पोहे खाऊ. तुला सांगू का, म्हणजे आपण बोललोय याविषयी, पण आता लोकांसमोर तू एक अतिशय नाजूक. नाही, पण मी तुला असा प्रश्न नाही स्पेसिफिक विचारला की इतक्या वर्षात तुला थांबला होतास का रे या मुलाखतीसाठी? मला माहिती नव्हतं आज आपण दोघंच आहे गप्पा मारायला. बर, तर मधल्या काळात आपले काही कारणास्तव खटके उडाले आणि ते असे, त्याच्यात आपण एकमेकांशी काही डिरेक्टली इन्व्हॉल्वच नव्हतो. म्हणजे आम्ही परत बोलायचं नाही आयुष्यात वगैरे, आपलं असं काही नव्हतंच. पण मी कुठल्याच भांडणात इन्व्हॉल्व नसतोच खरं तर. ओके, तर विषय आपण पुढे नेऊया. तर मी त्या काळी मला असं झालं की आम्ही माझी बाजू का नाही घेतली. भले भांडण झालं असेल
मी चूक का बरोबर, पण त्यांनी बसून असं का नाही बोललं की ओके त्याचं हे चुकलं असेल, तुमचं हे चुकलं असेल, ओके पुढे जाऊया. तर मला असं आलं की आम्ही हे करू शकत होता कदाचित, पण त्यांनी का नाही केलं असा विचार मी अनेक वर्ष करत होतो. साधारणपणे 2011ला माझं क्षिती म्हणजे मी आणि क्षिती भेटलो आणि जिथून माझा हा इथला सगळा घोळ जरा जरा कमी व्हायला सुरुवात झाली. कारण माझ्या आयुष्यातही खूप डेंजर घटना मध्ये मध्ये घडल्या. मी एक सिनेमा केला, त्या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान एक नाटक करत होतो, त्या नाटकाच्या प्रयोगाला पोहोचू शकलो नाही, मग बदनामी, मग असं नवा गडी बिघडला वगैरे अशा टायटलच्या बातम्या आणि असं सगळं खूप झालं त्या काळात. हे 2009 वगैरेची गोष्ट सांगतोय मी, 9-10. आणि तेव्हा मला असं झालेलं की यार काय चाललंय हे आपलं. म्हणजे एकदा एका कामावरनं काहीतरी खटका उडाला आणि मित्र तुटले, दुसऱ्यांदा एकदा कामावरनं खटका उडाला आणि मित्र तुटले, आणि ज्याच्यात डिरेक्टली माझी इन्व्हॉल्वमेंट नाही आहे ॲज सच की मी असं केलं म्हणून असं घडलं. म्हटलं काय चाललंय हे. आणि तेव्हा मला ना आठवण आली तुझी. म्हणजे नाही अशातला भाग नाही, म्हणजे निपुणही होता, तूही होतास. म्हणजे आपण तिघांबद्दल जर बोलायचं झालं तर एक काळ असा तर आपण रोज एकत्रच असायचो. मला त्याच्यापेक्षा तुझी आठवण जास्त आली, कारण आपण एका कुठल्या तरी वेगळ्या लेवलला जास्त कनेक्टेड होतो. आपण ज्या बॅकग्राऊंड्समधनं आलो, ज्या फॅमिलीजमधनं आलो, तर आपलं थोडं आपले कसे असे आई बाबा काही खूपच शिक्षित हे आणि असं काही कल्चर आणि असं काही नव्हतं. त्यांचं त्यांनी जे जमून आपल्याला वाढवलं ते वाढवलं. त्यामुळे मला असं व्हायचं नाही याला कळेल कदाचित मला आत्ता काय वाटतंय. तर तेव्हा आपण बोलतच नव्हतो. मग क्षिती जेव्हा भेटली ना तेव्हा क्षितीनी, त्याच्याबद्दल तुझे आभार पुन्हा एकदा, की तू एका नाटकात काम करायला नाही म्हणालास. मी नाही म्हणालो नाही, माझ्या डेट्सचा प्रॉब्लेम झाला. म्हणून मला ते नाटक विचारलं आणि त्या नाटकात क्षिती होती. आणि मग तिथं म्हणजे महिन्याभरातच आमचं जमलं. आय एम सॉरी हा प्रसंग तुझ्या आयुष्यात आला. आई ग. तर ती जेव्हा भेटली ना तेव्हा आता नवीन नवीन ओळख होते, नवीन नवीन प्रेमात पडलोय. तर आपली जवळची माणसं, तुझे कोण आहेत जवळचे मित्र, मग फॅमिलीतलं तुझं, ह्या गप्पा तर होतात. बरोबर. म्हणजे जेव्हा दोन माणसं एकत्र येणार आहेत तेव्हा मी तिला म्हणलं होतं की आम्ही वाघ माझा खूप चांगला मित्र. बरं तेव्हा तू तुझं काहीतरी व्यावसायिक शोधत होतास, मी माझं काहीतरी व्यावसायिक शोधत होतो. असं काही झालेलं नव्हतं की अमेय वाघ, हेमंत डोंगरे, असं काही झालेलं नव्हतं. मला तर आत्ताही वाटत नाही असं काही झालंय. पण ॲटलिस्ट आपण आपल्या पद्धतीने काम करतोय, 4 लोक आपल्या कामाकडे लक्ष ठेवून येत, एवढं झालंय असं मला वाटतं. तर मी तेव्हा तिला म्हणलं होतं की असं असं. मग काय झालं होतं एक्झॅक्टली. बालिशात तुम्ही, हे काय म्हणजे याला काही अर्थच नाही. आज आपल्याला तसंच वाटतं की यार आपण लहान, आपलं वय होतं रे. म्हणजे आपण लहान होतो, असं काही खुनशी कोणाच्याही मनात विचार नव्हते किंवा एकमेकाचं वाईट असं काहीच नव्हतं. म्हणजे आपलं वयच प्रॉब्लेम होता तो. आणि मी तेव्हा क्षितीची आणि माझी मैत्री झाली तेव्हा असं बोलता बोलता, म्हणजे तुला माहिती आहे ना, मी हेमंत आम्ही आधी नाटक करायचो एकत्र, हे ते वगैरे. तुम्ही हां तू किती नाटक बिटक करायचात ना वगैरे, असं तिने सगळं केलं. म्हटलं तुला माहिती आहे ना, आम्ही असं मध्ये आमच्यात जरा इश्यूज झाले होते, आम्ही बोलत नव्हतो मध्ये काही वर्ष. हां काहीतरी ते तुमचं बालिश असणार काहीतरी नाटकाशी रिलेटेड. तर मला असं आलं की म्हणजे हिला काही फरकच पडत नाहीये. आणि तिने पण मला ही जी जाणीव करून दिली की आता मूव्ह ऑन करा, झाली खूप वर्ष, ते सोडा मागे जे आहे तुमचं ते. करेक्ट. आणि मलाही खरंच असं वाटतं ना आता आयुष्यात, म्हणजे अशा पॉईंटला आपण आहोत की धड नाही असे प्रॉपर खूप मोठे झालोय आणि धड नाही असे एकदम यंग आहोत, काहीतरी मधल्या स्टेजला आहोत. तर मला खरंच असं वाटायला लागलंय की जुन्या काही गोष्टी असतात, जे काही हेवेदावे असतात, जे काही प्रॉब्लेम्स असतात, ते विसरून जावे का मध्ये. आणि त्यांनी फरक पडतो बरं का. एक नट होता जो आता बरंच काम करतो, त्यांनी माझं एक काम बघून अशी पोस्ट टाकली होती माझ्याबद्दल फेसबुकला आणि खूप घाण बोलला होता. आणि असं रोजचा संपर्कातला नट होता, म्हणजे कधी भेटला तर तोंडावर असं म्हणणार की अरे काय मस्त आहेत. तर मला तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं की असं स्पेसिफिकली तू पण याच फील्डमधला आहेस तर तू का असं पोस्ट टाकली असशील, असं प्रॉपर टार्गेट का केलं असेल मला. तर मी त्याला फोन केला होता आणि
तेव्हा 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 सुद्धा त्यांनी ते एक्सेप्ट नव्हतं केलं की अरे जाऊ दे रे वगैरे, काय नाही सोडून दे वगैरे. तर खूप वर्ष गेली मध्ये. माझा त्याच्यावर राग होता. त्याला असं मे बी ऑकवर्ड झालं असेल की आता या सगळ्याबद्दल कसं बोलू. तो मला मध्ये भेटला आणि मला असं वाटलं मनात की जाऊ दे ना, आता सोडून देतो. मी जस्ट प्रेमाने जाऊन त्याच्याशी बोललो, त्याला मिठी मारली प्रेमाने आणि त्याला हे झालं की म्हणजे त्यांनी तो बोलता झाला. तो मला असं म्हणाला की आय एम सॉरी, तू इमॅजिन नाही करू शकणार, गेली 3-3.5 वर्ष मी या ट्रॉमात आहे आणि आजही तू समोर येणार होतास तर मला असं वाटत होतं की तू समोर आल्यावर मी तुला कसं फेस करू. मी तेव्हा जी पोस्ट टाकली तुझ्याबद्दल ती खरोखर चुकीची होती, माझं चुकलं. तर मी म्हटलं सोडून दे ना, काय फरक पडतो. आत्ता तू कदाचित माणूस म्हणून तेव्हा वेगळा असशील, मी वेगळा असेल आणि आपण माणूस म्हणून वेगळेच असतो. काही मूळ 4-5 गोष्टी आपल्या स्वभावातल्या तशाच्या तशा राहतात, बाकी गोष्टी बदलतातच असं मला वाटतं. हो. तू केवढा बदललाय. अरे तू आधी कसं होतं, तू केवढा बदल. तू केवढा मी बदललोय. हो मग काय तू बदल असा नव्हतास. मायात काय बदल झाला. तू असं असं नाही, असं पाहिजे वगैरे असं तू नव्हतास. हो का. असा सॉफ्ट स्पोकन, ते काय तुमचा शब्द आहे, टिमिड वगैरे काहीतरी असं. पण ते परिस्थिती तसं बनवते रे तुम्हाला. म्हणजे मी या प्रोसेसमध्ये तुला असं पाहिलं की ते हॅलो, ते असं पाहिजे, हे पाहिजे. म्हटलं आपला आम्ही असा नव्हता. पण कुठलाही बदल माणूस काहीतरी शिकतो किंवा काहीतरी चुका केलेल्या असतात, मग असं होतं की परत हे व्हायला नाही पाहिजे म्हणून तो बदलतो. म्हणजे माझं असं होतं, मला असं होतं की काय आहे ना, काम हे स्क्रीनवर दिसणार आहे. बरोबर. आणि ते कायमस्वरूपी छापलं जाणार आहे. बरोबर. कायमस्वरूपी. सिनेमा चांगला होईल वाईट होईल तो मुद्दा नाही आहे. मला हे जेव्हा मी स्क्रीनवर बघीन तेव्हा मला असं वाटलं नाही पाहिजे की नाही रे, खूप राहून गेलं माझं करायचं. मी या गोष्टी तेव्हा नीट करायला हव्या, तर हे करायला हवं, तर ते करायला हवं, तर त्यावेळेस मी का नाही हे बोलून असं सॉर्ट करून घेतलं. तर मी इतका त्या बाबतीत काय म्हणूया आपण असा हे झालो आहे ना, इथे डोक्यात कडक झालो आहे असा की माझ्या स्क्रीनवरच्या परफॉर्मन्सच्या आड काही येत असेल तर मी त्याच क्षणी ते ठेचतो आणि त्या गोष्टी बाजूला करतो. बरोबर आहे. म्हणजे मीही हे पाहिलं. थोडी माझी पद्धत अग्रेसिव्ह आहे, पण मला असं वाटतं की काय आहे, सेटवर ना प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यावर असतं. आत्ता नटाचा इमोशनल सीन आहे ज्याची कोणाला काही घेणं देणं नसते. आणि ती कला अशी आहे, प्रत्येक जण काही ती पॅशन म्हणून करत नाही. काही लोक फक्त पोट भरण्यासाठी ती करतात. पूर्ण आधार आहे सगळ्यांबद्दल. एकदम बरोबर आहे. का नसावं. तर अशी पण सगळी लोक एकत्र आहेत, नुसत्या पॅशनवर काहीच होणार नाही. शेवटी तो बिझनेस आहे. तर लोक पोट भरण्यासाठी हे करतात, काही लोक पॅशन म्हणून करतात, काही लोक आयुष्यात काहीतरी ट्राय आउट करून बघायचंय हॉबी म्हणून करतात या सगळ्याकडे. पण मला माहिती आहे की हे माझं पोट पण मला यातनंच भरायचं आहे, माझी पॅशन पण हीच आहे, माझा छंद पण हाच आहे. आणि आत्ता जे शूट होणार आहे ॲक्शन आणि कटच्या मध्ये इथे कायमस्वरूपी छापलं जाणार आहे, ते रिपेअर होऊ शकत नाही नंतर. तर त्याच्या आड कोणी आलं ना तर मात्र मला खूप राग येतो. पण खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी हे सगळं गमतीचा भाग सोड, पण हे केल्यामुळे होतंय काय तर आउटपुट चांगला मिळतोय. म्हणजे त्या क्षणी मला जरी असं झालं की अरे बापरे, हा असं म्हणतोय, असं हे बाबा रे करा ना पटकन, असं मी सगळ्यांना सांगायचं. पण इन दी एंड मला असं व्हायचं की हा आउटपुट तर अप्रतिम आहे. म्हणजे भले त्या क्षणी असं वाटत असेल आम्ही असं का वागतोय, पण तो का असं वागतोय त्याचा आउटपुट धमाल आहे. म्हणजे मला प्रचंड मजा आली आणि मी हे तुला बोललो सुद्धा आहे. म्हणजे मला असं वाटतच नाही की फर्स्ट क्लास दाभाडेमधलं हे पात्र अजून कोणी करू शकेल. खरोखरीने मला असं वाटत नाही. म्हणजे आता जेव्हा मी बघतो तर ते एवढ्या इनोसेंटली, एवढ्या चांगल्या पद्धतीने त्याला कोणी अप्रोच करून प्रामाणिकपणे एवढा जीव ओतून करेल असं मला वाटलं नव्हतं. आणि ते झालं. मला खूप खूप छान वाटतंय की इतक्या वर्षांनी आपण एकत्र आलो. त्याच्या आधीचं आपलं काम प्रचंड गाजलं होतं. म्हणजे प्रचंडच. म्हणजे शेवट जे आपण काम केलं ते शेवटचं आपलं एका आर्थिक करिअरमध्ये आपल्याला दिशा मिळाली. ते त्यानंतर मग आपण जे काही होत गेलो ते होत गेलो. आणि देशात परदेशात सगळीकडे असं आपल्याला हे मिळालं. तर आता पुन्हा एकदा एकत्र आलोय आणि पुढे जायचं. लास्ट तुला एक प्रश्न विचारतो. हा काय आज लास्ट तू आणि मी काही वर्ष बोलत नव्हतो. ते असं कधी झालं? काय म्हणतो, एक सांग. ऐक ना, हे बघ आता 12 वगैरे वाजलेत.
रात्री बोलू ना हे सगळं. लास्ट तुला तो प्रसंग आठवतोय का की कुठला प्रसंग झाला ज्याने आपण बोलायला लागलो? आपण बोलायला लागलो. हा म्हणजे की परत मैत्री झाली. मी तुला सांगू का, मला असं तुझ्या बाबतीत आहे ना स्पेसिफिक टाइमलाईनच आठवत नाही की मला आपण आठवतंय. आपण का नाही बोलायला लागलो, म्हणजे कुठल्या क्षणी बोलणं संपवलं हे तू आणि मी, कारण वाद तर भलतेच होते, तुझा आणि माझा वादच नव्हता. तर तू आणि मी बोलायचं थांबलो ही मोमेंट मला आठवत नाही, आणि तू आणि मी बोलायला लागलो हे म्हणजे मला परत वाटतं फोनवर. मला मोमेंट मी सांगू का, तुला नाही आठवत? नाही आठवत आहे मला, काहीच आठवत नाही. मुरांबा फिल्मच्या प्रीमियरला तू आला होतास. अच्छा, ओके, मुंबईच्या प्रीमियरला तोपर्यंत आपण असे भेटलो तर हाय हॅलो करायचं. एवढंच. असं म्हणजे मग आपण समोर आला, मित्र पण मजा घेणार की काय आता, हा काय बोलताय का नाही, फार आधी तर तुम्ही मित्र होतात वगैरे. मित्र तर आपले सगळे असेच आहेत, मजा घेणारे सगळे. हा, तर मुरांबाचं स्क्रीनिंग झालं आणि तू आलास आणि थेट तू मला मिठी मारलीस घट्ट आणि म्हणलास, आम्या काय काम केलं सर, खूप खूप छान वाटलं रे, खूप खूप प्राऊड ऑफ यू. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी आपला फोन झाला, काय वाटलं हे ते, आणि मग नंतर आपण बोलायला सुरुवात केली. आणि मग हे सगळं होऊन जो इतक्या वर्षांनी फर्स्ट क्लास दाभाडे केला. हो, आणि मग रेग्युलरली आपण बोलायला लागलो. त्यावरही मित्र मजा घ्यायचेच. अच्छा मित्र झालात का तुम्ही परत वगैरे, अच्छा तुम्ही बोलता काय, अच्छा तुम्हीच भेटला होतात वगैरे, असं एक चिडवाचिडवी सुरू झाली. पण मी ना खूप असं लांबनं तुझं काम बघत होतो, तेव्हा आपण बोलत नव्हतो. म्हणजे तुझी सिरियल आली, तू नाटकं करत होतास, तुझं व्यावसायिक नाटक आलं, त्यानंतर तुझी मालिका, म्हणजे आधी मालिका आली मग नाटक आलं. हे सगळं बघत होतो. तुझ्या सिनेमातली कामं, म्हणजे मुरांबा, आता मी जसं म्हणलं की मी येऊन तुला म्हणलं की नाही नाही कमालच काम केलंस तू, आणि मला सिनेमाही खूप आवडला होता तो त्यावेळी. त्यानंतर मग तुझं लग्न होणं, तुझं मुंबईत स्वतःचं जम बसवणं, तुझं ते मर्सिडीज घेणं, म्हणजे आता ना असं लोकांना कधी कधी वाटतं हे काय बोलतात असं मर्सिडीज वगैरे, हा मग ठीक आहे ना वगैरे. तर त्यांना हे नाही माहिती आहे की हे आपलं चाइल्डहुड ड्रीम होतं ज्याच्यावर आपण टिक मार्क केलं. हे कोणाला शो ऑफ करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही आहे, ही टिक मार्क अशी आहे की हे मी एकदा ठरवलं होतं की म्हणजे मर्सिडीज काय लाखो लोकांकडे असते. हां, पण प्रत्येकाचा स्वतःचा एक प्रवास असतोच ना. हो, म्हणजे मी कुठनं आलो आणि मी आता काय करतोय. ॲब्सोल्युटली. तर मला एवढं भारी वाटलं होतं, मी पोस्टही लिहिली होती का स्टोरी, मला आठवत नाही एक्झॅक्ट, मी फार वाईट आहे या बाबतीत. नाही ठीक आहे ना, तू ती सिनेमाची स्टोरी चांगली लिहितोस. इन्स्टा स्टोरी नाही लिहिलीस तरी माझी काही हरकत नाही. सिनेमाची स्टोरी कशी लिहिली आहेस फर्स्ट क्लास दाभाडेची, तशी लिहित राहा. आई ग. आणि त्या दिवशी मी आणि क्षितीला विचारतो अजूनही, त्या दिवशी मी आणि क्षितीनी पार्टी केली, घरी दोघंच होतो. मी म्हणलं आम्ही गाडी घेतली, तर म्हणलं चिअर्स, एक नंबर, आम्याने आज गाडी घेतली. आणि तेव्हा ती म्हणाली की अरे एवढं प्रेम आहे तर बोला. तर मी म्हटलं बोलतोच होत की आता नाही, म्हणे ते काय जे काय असेल ते मनातनं काढून टाका आणि येते ते. मी म्हटलं नाही, ते त्याचं जाईल, त्याचं होईल. आणि आज मला अजून एक आवडते की बहुतेक ही जी काही मुलाखत का जे काही चाललंय त्याच्यात ते हळूहळू निघतंय. पुरुष पहिले, सगळ्यात पहिले पुरुष नालायक, पण पुरुषांचा इगो भिकारचोट असं मला वाटतं. असं नाही वाटत? हा, हो, खूप घाणेरडा इगो. तू का मी आधी, खूप घाण. आणि हा बायको बरोबर नसतो हा इगो. नाही, तिथे आपण पहिलं हे करतो, पण दोन पुरुषांचं झालं ना असं इगोवरनं काही, ते राहतं यार मनात. बायको समोर काही चॉईसच नाही, तिथं सॉरी म्हणतो आणि म्हणावं पण आपण. हो, आपल्या नशिबाने आपल्याला अशा बायका मिळाल्यात. खूप बरं झालं रे या मिळाल्यात. खरंच विचार कर, वेगळ्या अशा मिळाल्या असत्या ना, म्हणजे आपलं ऐकणाऱ्या वगैरे, नाही, अवघड, बरबादच झालं. बरबाद. आपण इथं नसतोच. आपण काय करत असतो मला माहित नाही. काही नसतं झालं आयुष्य. जरा म्हणजे त्यांनी थेट असं हे घातलंय रे, लगाम. आणि आपल्याला गरजच आहे. आपण कोण होता रे. खरंच. असो, आम्या मला सांग, आहेस का गहन काहीतरी? नाही, गहन नाही. मला तुला असं विचारायचंय, तुला काय वाटलं बरं असं की हा आता एक हेमंत डोमे जो आपला मित्र होता, तो आता एक स्क्रिप्ट लिहितोय, मग तो आता डिरेक्ट करणार आहे,
येईल का ह्याला डिरेक्शन वगैरे, आत्तापर्यंत असंच केलं असणार, असोसिएट चांगला असणार, नाहीतर DOP चांगला असेल, याला काय तसं फारसं येत असं झाल्या असतात रे अशा गप्पा नाही होतात. नाही 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 असं टीम मध्ये होतं. तर मग तुला काय वाटलं हा सिनेमा करताना? मला माहिती आहे तुझं क्षितीवर प्रेम, माझ्यावर प्रेम हा मुद्दा बाजूला ठेव, पण प्रोफेशनली त्याला हे करताना तुला काय वाटलेलं पहिल्यांदा? नाही मला आता तू याच्या आधी किती 5 सिनेमे केलीस? 6 केले, 6 सिनेमे केले, 5च म्हणूया. रिलीज झालेले 5. हा हा बरोबर ना? नाही, रिलीज झाले सगळे, त्याच्यातला एक मी धरत नाहीये, कशाला आणतोयस ते? अच्छा तसं ओके. 6. तर मी तुझे सगळे सिनेमे बघितले, सगळी कामं बघितली. पहिल्यांदा जेव्हा तू डिरेक्शन करणार असं मला कळलं होतं ना पहिल्यांदा, तेव्हा मला असं झालं होतं की काय करतो? आता हेमंत आता डिरेक्शन सिनेमाचं वगैरे, अरे ते कुठं आता म्हणजे नाटक वगैरे करणारा आधी असं ओम वगैरे लावून आपण नंतर प्रयोगानंतर पावभाजी ओम खाणारे वगैरे. वगैरे आपण, म्हणजे तू डिरेक्शन वगैरे होणार आहे का तुझ्या हात, असं तेव्हा वाटलं. कारण आपण मित्र आपण स्वतःला फार वेगळ्या, एकमेकांना फार वेगळ्या फेजमध्ये बघितलेलं असतं. हो. बघ झालं एखाद्यानं केलं तर आपल्याला आनंदच आहे, पण एक असं वाटतं ना की अरे ते मित्र मला तरी लाभलेले आहेत की ज्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. ते कोणाला लाभलेत मला माहिती नाही, ह्यानं माझ्यावर विश्वास, असं काही नाही. काही माणसं आहेत, काही माणसं आहेत. हो हो हो, मी बघतो अशी माणसं आहेत, अरे काय भारी पादला वगैरे असं म्हणणारे लोक. पण ते जे मित्र असतात ते त्यांना त्याच्यावर विश्वास असतो पूर्ण. आपलं तसं नाही. आपल्याला असेच मिळाले की त्यांचा आपल्यावर विश्वास नाही टॅलेंटवर. पण चांगलं आहे असं मला वाटतं. त्या निमित्ताने म्हणजे आपल्या आयुष्यातच निंदक आहेत, समीक्षक आहेत सगळे, बायका सख्या. तर मी तुझं मधलं काम बघितलं आणि मी तुला ते पण म्हणालो की आधी तू दिग्दर्शन करत होतास, झिम्माच्या निमित्ताने तू निर्माता सुद्धा झालास. मी तुला आजही म्हणतो की दिग्दर्शन तू केलंस हे चांगलं आहे, याचं मला कौतुक वाटलं, पण तू निर्माता झालास याचं मला विशेष कौतुक वाटलं. हे धाडस तू कुठून आणलंस इतक्या वर्षात? ही चर्चा आपली झाली होती. तर हे सगळं तुझं आता काय, तू जे करतोय सिनेमे तेच प्रूफ आहे. तू नुसता चांगला सिनेमा करत नाहीयेस, मी तुला कालही म्हणाल तसं, तू नुसता चांगला सिनेमा करत नाहीयेस, तुला असं काहीतरी कळलंय जे बाकीच्यांना कळलेलं नाही. तुझा सिनेमा सगळ्या वर्गांना अपील होतोय, तो रूटेड पण आहे, तो फक्त पुण्या मुंबई पुरता सीमित नाही आहे, तो पुण्या मुंबईच्या पलीकडे जाऊन सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये, छोट्या शहरांमध्ये सुद्धा तेवढाच पोचतोय. आणि असं काय होतंय की तुझ्या सिनेमाला ऑडियन्स तेवढा येतोय कारण की तो जास्त मातीतला वाटतोय सिनेमा, तो जास्त रूटेड वाटतोय सिनेमा. आणि ह्या सिनेमाचं स्क्रिप्ट फर्स्ट क्लास दाभाडेचं तुझ्या आधीच्या सिनेमांच्या सुद्धा पुढे गेलेलं. आय एम शुअर तुला सुद्धा ह्याची जाणीव असेल. ह्या सिनेमा इतका रूटेड मातीतला सिनेमा तू सुद्धा इतक्या वर्षात केला नाही. आधीचे होतेच, पण हा खूप जास्त ऑथेंटिक आहे या सगळ्या ह्याच्यात. आणि असं नाही की बाबा फक्त कोकणातल्या लोकांना आवडेल, मराठवाड्यात आवडेल, विदर्भात आवडेल, पुण्या मुंबईत आवडेल. ती कथा महाराष्ट्रातली आहे आणि हा असा सिनेमा हा मराठीतच व्हायला पाहिजे. मला असं वाटतं मराठीत जे सिनेमे चालतील ना याच्या पुढे, ते असेच सिनेमे असतील जे कम्प्लिटली असं वाटेल ना की हा सिनेमा मराठी सोडल्यास कुठल्या भाषेत व्हायलाच नाही पाहिजे. इतका कल्चरला धरून, इतका आपल्या मातीला धरून तो सिनेमा. पण मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना पण तेच हवंय रे, असं मला वाटतं. कदाचित अजून 5 वर्षांनी चुकीचा ठरेन मी, पण मला असं वाटतं की त्यांना कंतारा बघायला आहे एक भाषा, मल्याळम सिनेमा बघायला, कारण त्याचा पेस आहे. मल्याळम सिनेमा काय आपल्याकडचे सगळे लोक बघत नाहीत. ज्यांना तो पेस आवडतो, ज्यांना त्या पद्धतीच्या गोष्टी आवडतात ते लोक बघतात. पण हिंदी सिनेमा आणि आपली स्पर्धाच आहे म्हणजे मराठीची, कारण आपण एका शहरात होतो. तर प्रेक्षकांना मला असं वाटतं की आपल्याकडनं रूटेड, आपल्या कल्चरला धरून, आपल्या कथा, आपल्या कादंबऱ्या ह्याच्याशी रिलेटेड काहीतरी हवंय. आणि आपण ऐतिहासिक म्हणलं की एकदम पार ऐतिहासिकच करून टाकतो आपण मग ते महाराष्ट्राचा सिनेमा ज्याला म्हणतात. म्हणजे मला अनेकदा असे फीडबॅक येतात, हां हे काय मुंबई पुण्यातलं, मग ते लातूर नांदेड इकडे नाही का होणार काही वगैरे. तर मग मला असं वाटतं की असं स्पेसिफिक न करता हा नागपूरचा, हा पश्चिम महाराष्ट्राचा, हा उत्तर हा महाराष्ट्राचा सिनेमा आहे जे तू आत्ता म्हणालास, तसं काहीतरी लोकांना पण आपल्याकडनं अपेक्षित आहे. म्हणजे तुझ्या सिनेमात
मला आत्ता मी विचार करतोय ना, मला असं वाटतंय गावाकडचा निरागसपणा आणि शहरातली धडाडी याचं कॉम्बिनेशन असल्यामुळे जे तुझ्यात पण आहे, तू गावाकडे पण राहिलेला आहेस आणि एका पॉईंट नंतर शहरात सुद्धा शिफ्ट झालेला आहेस. या दोन्हीला तू प्रामाणिक राहिलास. दोन्ही तुझ्या आयुष्यातले हे जे वेगळ्या वेगळ्या फेजेस आहेत त्या दोन्हीला तू प्रामाणिक राहिलास. त्यामुळे ते तसं सिनेमात दिसतंय असं मला वाटतं. तुला कुठलं वाटतं माझं सगळ्यात आवडलेलं काम तुला? हे आहे. म्हणजे मला जिम्मा 2 जास्त आवडला होता जिम्मा 1 पेक्षा. पण मला वाटतं ह्या सिनेमा हा फर्स्ट क्लास दाभाडे, जिम्मा 1, जिम्मा 2, सनी, बघतोस काय मुजरा कर, ये रे रे पैसा पार्ट 2 या सगळ्यांपेक्षा खूप चांगला. मला तुझं, मी तुला म्हणलं होतं जसं मला मुरांबातलं काम आवडलं होतं, पण मला गर्लफ्रेंडचं विशेष कौतुक होतं. फार कमी वेळा चित्रपटांमध्ये नटमंडळी असे एफर्ट्स घेतात की एक स्पेसिफिक वजन वाढवायचं आहे, तो तसा लुक आला पाहिजे, आणि हे करण्याची काय आपल्याकडे ना आर्थिक गणित आणि वेळ हे खूप भलतंच आहे. हे तू फास्टर फेण्यालाही केलं होतंस आणि हे तू गर्लफ्रेंडलाही केलं होतंस. गर्लफ्रेंडला विशेष कौतुक की तो एक स्पेसिफिक लुक आणि तसं दिसणं हे तू जमवलं होतंस. मला ते कामही प्रचंड आवडलं होतं. मला तू स्टेजवर खूप आवडतोस, म्हणजे सिनेमात तर आवडतोसच, पण तू स्टेजवर मला खूप आवडतोस. पण मला खूप दिवसांनी, अरे आपला सिनेमा आहे म्हणून म्हणत नाही, मला तुझं फर्स्ट क्लास दाभाडेमधलं काम खूप खूप आवडलं. तू मला म्हणालस त्या दिवशी पण. हां, पण तुला काय वाटत असेल माहीत नाही आत्ता, पण म्हणजे तुझं कदाचित फेवरेट काम वेगळं असू शकतं. कारण नाही काय आहे, तो सिनेमा आत्ता अजून माझ्यासाठी असं आहे की आता ते तयार झालंय, पण फोडणी एक शेवटचा एक तडका त्याला मारायचा आहे, वरनं कोथिंबीर वगैरे घालायची या ह्याच्यात आहे. त्यामुळे मला अजून असं म्हणजे कळत नाहीये कळत नाही आणि त्याबद्दल बोलावं असं वाटत नाही आणि त्रयस्थ होता येत नाही. बरोबर आहे. असं वाटतंय की अजून त्याचा नर्वसनेस आहे की नाही बाबा येऊ दे लोकांसमोर, लोक काय म्हणतात बघतो मी एकदा आणि मग जे मला वाटेल ते वाटेल असं वाटतं. तुला आत्ता कोण तुझा कंटेम्पररी अभिनेता वाटतो की मी ह्याच्यावर काउंट करू शकतो, मी जेवढ्या सिन्सिअरली जेवढ्या प्रामाणिकपणे काम करू शकतो, अशी तू 2-3 नावं, एक नाही 2-3 नावंही सांगू शकतो की मला ह्यांच्याकडनं होप्स आहेत की आपण जे दरवेळेला म्हणत राहतो मराठी सिनेमा अजून सिरियसली छान पद्धतीने केला पाहिजे, तर तुला कोण वाटतं कोण आहेत हे असे अभिनेते? मी ललित प्रभाकर बरोबर काम केलेलं आहे आणि मी आत्ता सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम केलेलं आहे. मला दोघांमध्ये ही तीव्रतेने ही भावना जाणवली की त्यांना फक्त स्वतःचं काम चांगलं व्हायला नको आहे, त्यांना मराठी सिनेमाचं भलं व्हायला हवं. आणि मला वाटतं की असे अजून नट येणं गरजेचं आहे. काय एक पॉईंट असा येतो की जिथे तुम्हाला काम मिळतं, तुम्ही थोडेफार प्रसिद्ध होतं, लोक तुम्हाला ओळखायला लागतात, त्यानंतर सिनेमात तुम्हाला लीड रोल्स मिळायला लागतात. ते सगळं सुरू झाल्यानंतर जबाबदारी घेणं गरजेचं असतं की मी जो सिनेमा करतोय त्याचं सगळं व्यवस्थित व्हावं, तो सिनेमा लोकांपर्यंत पोचावा, ज्या निर्मात्यांनी यात पैसे घातलेले आहेत त्याला ते पैसे कसे मिळतील परत, या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे. तर मी असं नाही म्हणत की अजून ललित आणि सिद्धार्थ सोडल्यास अजून नटच नाही आहेत असं विचार, असं नाही आहे. पण ह्या दोघांबरोबर मी काम केलं आहे जे समवयस्क आहेत, ज्यांनी म्हणजे माझ्या एवढंच काम केलेलं आहे असं म्हणूया, सुरुवात एकत्र झालेली आहे. तर मला असं वाटतं या दोघांमध्ये ती मला भावना दिसली. अपार्ट फ्रॉम द फॅक्ट की ते दोघंही उत्तम अभिनेते आहेत, बरोबर, पण ही गोष्ट सुद्धा खूप भावली. आणि त्यामुळे सुद्धा तू बघितलं असशील तुझ्याच घरी मी ललित आणि सिद्धार्थ किती कम्फर्टेबली बसून एकमेकांबरोबर तासनतास गप्पा मारू शकतो. बरोबर. हा, म्हणजे तुम्हाला एकमेकांविषयी कॉम्पिटिशनपेक्षा तुम्हाला असं वाटतंय की कलेक्टिव्हली आपली चांगली कामं एकमेकांची यावीत, त्याचं आपण एकमेकांना 100% कौतुक करता यावं. मग असे फोन बिन करता का तुम्ही की छान वाटलं? 100%. प्रत्येक सिनेमा बघितल्यानंतर ही तरी आम्ही तिघं आहोत एकमेकांना नक्की फोन करतो. आणि माझ्या बाबतीत मी सांगतो, सिद्धार्थ चांदेकरनी हे सुरू केलं की काम बघून फोन बिन करायचं, की मला असं वाटतंय आम्ही हे तुझं काम मला खूप आवडलं, हे नाही आवडलं, त्यांनी सुरू केलं आणि प्रामाणिक मत द्यायला सुरुवात केली. मग त्यांनी हे सुरू केल्यानंतर मला असं वाटलं मी पण याला कळवायला पाहिजे, याचं काम बघितल्यावर मला काय वाटतंय.
हा एवढ्या आत्मीयतेने माझं काम बघतोय तर मी त्याला कळवायला पाहिजे. तर मी सुद्धा त्याला कळवायला सुरुवात. खूप चांगली गोष्ट आहे. खूप दुर्मिळ असतं खरं तर. ह्या काय करतोय ह्याचं काय असं आपल्याकडे हो. नॉर्मली हा स्वभाव आहे. मला ना तुला म्हणजे आपण या विषयावर बोललो नाही आहोत कधीच. एक मुद्दा आहे जो मला तुला विचारावासा वाटतोय की हिंदी मध्ये तू जे काही काम केलंस, वेब सिरीज असेल, सिनेमा असेल आणि मग तू सायमल्टेनियसली मराठीतही काम करतोयस, कुठे मजा येते किंवा तुला असं वाटतं की नाही, असंही वाटू शकतं की सगळीकडेच मजा येते आणि ह्या दोन्ही गोष्टी करायच्यात, पण कुठे जास्त रमायला होतं? आता मजा दोन्हीकडे येते, त्याबद्दल काही वाद नाही, पण रमायला अर्थातच मराठीत. आता हे कुठं बघ ना. हो ना. हो, कमाल आहे. हां, आता केलं नेटफ्लिक्सची वेब सिरीज, जिओ सिनेमामधली वेब सिरीज, सगळं हा जो फील आत्ता आपण घेतला आहे की आपण आत्ता इथे खाली सतरंजीवर गप्पा मारत हे चाललं आहे. म्हणजे तिथे मजा येत नाही असं नाही, तिथे काम करायला प्रचंड मजा येते, तिथे शिकायला खूप जास्त मिळतं, पण अनुभव इथे जास्त येतात, लक्षात राहतीलच. त्या आठवणी इथे जास्त आहेत. तिथे शिक्षण आहे, इथे मी असं म्हणेन की जिव्हाळा आहे. वा 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 वा. मग मला माहिती आहे का, माझ्या पण आयुष्यात अशा 1-2 संधी आल्या आणि मग असं झालं आता हिंदी चित्रपट करायचा, पण मी स्वतःला थांबवलं. एका गोष्टीसाठी थांबवलं की फक्त हिंदी केलं करण्यासाठी नको करायला. आपण मराठीत आत्ता कुठे आपला जम बसवतोय, आपला असा प्रेक्षक वर्ग तयार करू पाहतोय, तर त्याच्यातनं आपण काहीतरी भलतंच करायचं. बरं, तुला माहिती आहे ते किती अनप्रेडिक्टेबल आहे. बरं, ते OTT प्लॅटफॉर्मवर आलं तर त्याचे नंबर्स हे खरे का खोटे आपल्याला माहीत नाही. मोस्ट व्ह्यूड फिल्म ऑफ द इयर वगैरे, तर ते आपल्याला खरं खोटं काय माहीत नाही. बरं, थिएटरची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही अनलेस तुमच्या सिनेमात शाहरुख खानच आहेत, तर ते आता इम्पॉसिबल आहे. म्हणजे हे आवडेलच की आपण सिनेमा करतो हिंदी ज्याच्यात शाहरुख खानच आहे, पण अदरवाईज करायला म्हणून करणं, आय एम डुईंग हिंदी, तर मी स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवलं. मला खूप छान वाटतं की तू म्हणजे अशी कामं केलेली आहेस की ज्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे अशी कामं नाही केली आहेस तू की एक मित्र असतो आणि मग मी एक हिंदी फिल्म केली ज्याच्यामध्ये ना मित्राचा रोल होता. तू तुझ्या भूमिका अतिशय अप्रतिम तुझ्या पदरात पडल्या. तू कालापानीमध्ये जे काम केलंस, म्हणजे मला कालापानीचं तर गंमत वाटते. मला स्वतःला सुद्धा असं झालेलं की आम्य वाघ हा कॉप प्ले करणार आहे, बापरे मग दिसेल का, म्हणजे अंगयष्टी असते, मग हे असतं. पण तू ना पहिल्या प्रसंगात असं वाटलं की कॉप आहे, ओके. पुढच्या प्रसंगानंतर मी ते बघतच नव्हतो. मला वाटतं ही ब्युटी आहे की मग माझं सगळं ते गेलेलं होतं आणि मग मी बघत होतो आणि मग जेव्हा शो संपला तेव्हा माझं असं काय काम केलं यार आम्याने, मग मी पुन्हा त्याबद्दल बोलतच नव्हतो. सो मला असं वाटतं की जोवर अशी छान कामं वाटायला येत नाही तोवर करू नयेत आणि त्या वेगाने जावं हळूहळू आपलं. बरोबर. आणि मराठीत आपण घडवू शकतो ती छान कामं आपल्यासाठी. हो, तर मराठी पण सोडू नये. 100%. मला फार राग येतो, लोक 2 गोष्टींचा राग येतो. एक तर लोक म्हणतात ना, चांगलं काम करता तुम्ही, पण तुम्हाला हिंदीत बघायला आम्हाला आवडेल. तर माझं असं होतं की इतकी वर्ष मग मराठीत काय आम्ही गवत उपटलं का म्हणजे. आणि नाहीतर असे असतात जे म्हणतात हे काय पिक्चर करतात, ह्यांना काय घेणे देणं नाही मराठी सिनेमाबद्दल, हे स्वतःचे पैसे छापायला बसले. हिंदी गाण्यांवर हे चुकीचं आहे यार, असं नाहीये, असं खरंच नाहीये. आणि आपल्याला माहिती आहे की काही लोक आहेत आपल्यासारखी ज्यांना जेन्युइनली असं वाटतं की अरे मराठी सिनेमा पोचला पाहिजे लोकांपर्यंत. बरोबर. फक्त आपले खिसे भरायला, पोटं भरायला आपण ही कामं करत नाही आहोत. आणि ठीक आहे, तुम्हाला जरी तसं वाटत असेल तरी, कोणाला काही वाटत असेल तरी त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि आपलं काम आपण प्रामाणिकपणेच केलं पाहिजे. एवढं मला असं वाटतं. पण आपण एकमेकांना थोडंसं सॉरी आणि थोडंसं लव यू असं म्हणूया, आणि या निमित्ताने काही गोष्टी आपण बोललो आणि आपण या पॉझिटिव्ह नोटवर थांबूया की आपण आत्ता बसून बोलू शकतो, एकमेकांना वाटेल ते बोलू शकतो, मजा करू शकतो, पुन्हा तीच धमाल करू शकतो. मला मान्य आहे. पण आत्ता
जसे आपण बोललो मनमोकळेपणाने, तुझ्या सिनेमात ही जी भावंड आहेत फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये, हां, ते एवढ्या मनमोकळेपणाने बोलत असतील का एकमेकांशी? नाही. दुसरा प्रश्न असा आहे, तू म्हणालास सॉरी लव्ह यू असं आपण एकमेकांना म्हणूया. भावंड एकमेकांना एक वेळ सॉरी म्हणतील, लव्ह यू म्हणली असतील का कधी? तुला काय वाटतं? नाही मला वाटत. लव्ह यू हे तर मला वाटत नाही. तू कसा आहेस हेही खूप झालं. म्हणजे बरा आहेस का तू, कसं चाललंय रे, बरा आहेस का तू, हेही खूप आपण झालं. ए बाबावाले पण नाही, हो. अहो बाबावाले, हो अहो बाबा, अहो पप्पा अशी वाले. हो हो. नाही हे बाबा पण मला जमत नाही. त्यामुळे हे तर फार नाही नाही नाही. मला जेन्युनली असं वाटतं की आपण हेही नाही विचारलंय की एकंदर बरं आहे ना सगळं, किंवा मी बरं करतोय ना, किंवा माझं काही चुकतंय का, हे ना आपण आईबाबांना विचारतोय ना भावंडांना विचारतोय. गृहीतच धरलेलं आहे, चालूच आहे त्यांचं. ते काय समजलंय त्यांना, मी आज असं वागलो, आज घरी नाही येणार आहे, समजून घेतलेलं आहे सगळं. उद्या 7 वाजता येऊन 8 वाजता निघेन, ओके. आणि फोन किंवा हे असे इतके फॉर्मल झालेत. आपण करायला पाहिजे हे आपल्या बाजूने सुद्धा. मला माझ्याबद्दल खंत वाटते की मला कोणी विचारत नाही तू बरा आहेस का. पण दुसरा प्रॉब्लेम असा पण आहे, माझ्यासमोर कोणी बसलं आणि खरंच मला सांग मनात काय चालू आहे, तर मी पण बोलत नाही, मोकळेपणाने बोलत. तू नाहीच बोलत. मग आता करायचं कसं? वाटतंय तुला खूप की समोरच्यानी अगदी हक्कानी प्रेमाने विचारावं, पण मग विचारल्यावर तुझं असं होतं की नाही बोलू आपण. हा तिढा सोडवायचा प्रयत्न केलाय का तुम्ही फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये? हा प्रयत्न तर केलेला आहे, आणि हा फर्स्ट क्लास दाभाडे या विषयावरच आहे. फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा 24 जानेवारीला रिलीज होतोय. मी पुन्हा एकदा बोलभिडूचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला हे असं 2 भिडूंना बसवून बोलायला लावलं आणि बोलतं केलं. थँक्यू व्हेरी मच. बोलबेडूच्याच स्टाईलमध्ये मी सांगणार आहे की हेमंत आणि अमेय गप्पा मारायला बसले. साल होतं 2025. 2025ला त्यांनी घातली खाली सतरंजी आणि गप्पा मारल्या त्या सिनेमाबद्दल, ज्याचं नाव होतं फर्स्ट क्लास दाभाडे. पुढे जे घडलं तो इतिहासच आहे, अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. उडवून टाकलं त्यांनी बॉक्स ऑफिस. धन्यवाद. सायनिंग ऑफ फ्रॉम बोलबिडू. वाह.